या विकासाच्या माध्यमातून का लिंबाळ्याला, आता हिंगोली लोकसभेमध्ये लिंबाळ्याला का विमानतळ होणार आहे? यांच्याकडे आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्याचे पैसे द्यायला पैसे नव्हते. खरं तर तुम्ही पत्रकारांनी आंदोलन बिंदोलन नाही, जिथं दिसलं तिथं सगळ्यांनी मिळून तोडवला पाहिजे त्याला. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरे नसते केले, यांच्या घरी जाऊन यांच्या पाठाडावर दांड्यानं रट्टे हाणले असते यांना. अरे जे विकासाचं जे लेकरू त्या मोदीला 12 वर्षात जन्माला घालता नाही आला, ते तुम्ही काय दिवे लावणार आहेत आता? आजही लोकसभेतल्या ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं, गाड्यांचा हिशोब आजही बाकी आहे. सहा बंडखोर खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये संवाद दौरा करताय. त्यानिमित्त हिंगोली येथे उद्या 4 वाजता त्यांनी संवाद दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी सेनेचे नेते वसीमभैया देशमुख आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत की नेमकं ह्या दौऱ्यामागचं कारण काय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी दौरा करताय. भैया, उद्धव बाळासाहेब ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरे करताय. विरोधकांकडनं टीका होते की ते मराठीतली म्हण आहे ना की उशिरा सुचलेलं शहाणपण वराठी मागून घोडे, मग अशी टीका देखील केली जाते. नेमकं या दौऱ्याचं कारण काय? आत्ताच कसं काय दौरे आठवतात यांना? सगळ्यात अगोदर तर आपल्या माध्यमातून मला सांगायचं की उद्धव साहेब हे सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. फक्त कोरोना काळ वगळता उद्धव साहेबांचं तुम्ही पूर्ण राजकारणात आल्या तेव्हापासूनच बघा, प्रत्येक मुद्द्यावर पंढरपूरची यात्रा असेल, त्यांचा आसूड मोर्चा असेल, किंवा काल परवा ओला दुष्काळ पडला होता, तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं आणि त्याला धीर देण्याचं, बळ देण्याचं काम केलं. विरोधकांना काहीतरी बोलायचं असते, यांना स्वतः काही करायचं नाही. उद्धव साहेब एकटा माणूस आहे की जेव्हा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा, विनाअट विनाशर्त. यांची जी कर्जमाफी असते ती कशी असते? तत्वता, अंशता, नियमाच्या अधीन राहून. आत्ताचीच कर्जमाफी घ्या ना, आत्ताची कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली आहे. 50,000च्या वरचं जे कर्ज आहे अगोदर ते भरायचंय, तर 50,000ची सवलत मिळणार आहे. म्हणजे 2019 ते 26 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचं पुनर्गठन आणि फेर पुनर्गठन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार नाहीये. हे मी यासाठी सांगतोय की तुम्ही प्रश्न उपस्थित केला उद्धव साहेबांच्या कार्यप्रणालीवर. खरं तर शेतकऱ्यांच्या बाधावर जाणारा, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यासाठी लढणारा एकमेव माणूस कुणी महाराष्ट्रात असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आहेत. राहिला प्रश्न तुमचा जो तुम्ही उल्लेख केला बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात, तर खरं तर उद्धव साहेब हा राजकारणातला माणूसच नाहीये. एवढा प्रांजळ मनाचा, निर्मळ मनाचा, एका संतासारखा माणूस उद्धव साहेब आहे. उद्धव साहेब खरं तर राजकारणी जर उद्धव साहेब असते तर यांनी या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरे नसते केले, यांच्या घरी जाऊन यांच्या पाठाडावर दांड्यानं रट्टे हाणले असते, यांना वाजवलं असतं. अरे तुम्ही खरं तर उपकार माना की एवढं सगळं केल्याच्या नंतरही उद्धव साहेब फक्त तुमच्या मतदारसंघात दौरा करतायत. आणि दौरा कशासाठी आहे? उद्धव साहेब त्या मतदारसंघात जाऊन त्या मतदारांची जाहीर माफी मागत आहेत की मी माणूस देण्यामध्ये चुकलोय, तुम्ही माझ्याकडे बघून, महाविकास आघाडीकडे बघून तुम्ही मतदान केलं. उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर मतदान झालेलं आहे आणि उद्धव साहेबांच्या चेहऱ्यामुळे हे लोक खासदार झालेले आहेत. आणि उद्धव साहेब या दौऱ्याच्या निमित्तानं मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांची माफी मागणार आहेत की माझी चूक झाली आणि मी माणसं देण्यामध्ये ओळखलो. उद्धव साहेबांना काय माहित की हे लोक इतके बेमान निघतील म्हणून, इतके कृतज्ञ निघतील? उपकाराची जाण नसणारे हे माणसं आहेत. आता जे खासदार आहेत हे काय म्हणत आहेत की आम्ही विकासासाठी गेलोय. अरे जे विकासाचं जे लेकरू त्या मोदीला 12 वर्षात जन्माला घालता नाही आला, ते तुम्ही काय दिवे लावणार आहेत आता? या विकासाच्या माध्यमातून का लिंबाळ्याला, आता हिंगोली लोकसभेमध्ये लिंबाळ्याला का विमानतळ होणार आहे? का एखाद्या हिंगोली जिल्ह्यात एखाद्या नवी धरणाची निर्मिती होणार आहे? की नवीन उद्योगधंदे येणार आहेत? की जिल्ह्याचा अनुशेष जो आहे सिंचनाचा तो भरून निघणार आहे? सांगा ना, तुम्ही करणार काय आहेत? काय नाही, यांनी 100 कोटी घेतलेत, स्वतःचा स्वार्थ साधलाय, यासाठी हे गेलेले आहेत, बाकी काय नाही. नाही, नक्कीच हे स्वतःचा विकास करण्यासाठी गेलेले असल्याची टीका रोहितदादा पवार, आपल्या महाविकास आघाडीचे आमदार, यांनी सुद्धा म्हणले. नेमकं गाड्या, बंगले, 2-2 कोटीच्या गाड्या, 2-2 कोटीच्या गाड्या यांच्याकडे मग ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी दिली त्यावेळेस नव्हती का? नव्हती ना. ज्यावेळेस उमेदवारी दिली यांच्याकडे आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्याचे पैसे द्यायला पैसे नव्हते. आजही लोकसभेतल्या ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं, गाड्यांचा हिशोब आजही बाकी आहे. आमच्या सगट आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खिशातले 4 पैसे घालून पदरमोड करून आम्ही यांना निवडून आणलेलं आहे. गाड्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, सर्कल प्रमुखांच्या गाड्याच्या पैशांचा हिशोब देणं आणखीन बाकी आहे. ते पैसे द्यायला यावेळेस त्यांच्याजवळ पैसे नव्हते. गाड्या कसल्या आल्या? या गाड्या मोठमोठ्याला 2-2, 3-3 कोटीच्या गाड्या नंतर आलेल्या आहेत. सगळ्या तिकडचा माल हल्ल्याच्या नंतर. पैसे यांच्याकडे अगोदर असतील खानदानी, पण यांच्याकडे जर पैसे असते आणि पैसे देण्याची जर यांच्याकडे दानत असती
यांच्यामध्ये तेवढी जर कुवत धमक असती तर यांनी पदाधिकाऱ्यांचा जो हिशोब बाकी आहे निवडणुकीतला तो दिला असता. नाही, आपल्या ज्योतिताई वाघमारे शिंदे सेनेच्या खासदार म्हणाल्यात की संजय राऊतांना पण तोच न्याय पाहिजे आणि संजय दिना पाटलांना पण तोच न्याय पाहिजे. मग संजय राऊत जे किंवा जे प्रक्षोभक बोलताय, माध्यमांसमोर बोलताय, मग ते नाही का? त्यांना पण तेच न्याय हवाय आणि संजय दिना पाटलांचाच कसं काय उदो उदो एवढं करतात हे? अहो, ज्या लोकांनी गद्दारी केली, ज्या लोकांनी कृतज्ञता केली, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्याबद्दल राऊत साहेब बोलले तर बिघडलं काय हो? आणि राऊत साहेब जे बोलले, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची ती भावना आहे. एक ना एक शब्द महाराष्ट्राच्या मनातला शब्द आहे. प्रत्येक मतदारांच्या, प्रत्येक माणसाच्या, सामान्य माणसाच्या मनातला शब्द आहे जे राऊत साहेब बोलले. आणि संजय दिना पाटील तुमच्या पत्रकारांच्या दरबारात बोलले. खरं तर तुम्ही पत्रकारांनी आंदोलन बिंदोलन नाही, जिथं दिसलं तिथं सगळ्यांनी मिळून तोडवला पाहिजे त्याला. पण आता आपल्या हिंगोली जिल्ह्यातले कळमनुरी मतदारसंघाचे आमदार देखील म्हणालेत की राऊत म्हणजे ज्या ठिकाणी राहतात, ज्यांच्या सोबत राहतात, त्याचा खाना खराब सत्यानाश जात होतोय म्हणे. नाही, आता त्यांच्याबद्दल काय बोलावं, ते कधी काय बोलतील, ते त्यांचा इतिहास बघा ना. जे प्रत्येक वेळी जे जे बोलतात त्याच्यातून ते स्वतःच त्याच्यापासून फिरून जातात. त्यांच्याबद्दल फार अधिक बोलायची मला गरज नाही आहे. नक्कीच, पण लय खालच्या पातळीवर त्यांनी एकमेकांवर टीका केल्यात. संजय राऊत साहेब बी तिकडून टीका करतात, हे पण तिकडून असे, म्हणजे लय खालच्या. हे लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी जर असे वागतील तर मग सर्वसामान्य जनतेचं काय? संजय राऊत साहेब खूप मोठ्या पातळीचा नेता आहे. संजय राऊत साहेबांची बरोबरी नाही करू शकत. आणि संजय राऊत साहेब पक्षांचे मुख्य प्रवक्ते सुद्धा आहेत. त्यांच्यावर धुरा आहे पक्षाची विचारधारा मांडण्याची. आणि ते जे बोलले ते मी म्हणणं अगोदर जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनमानसाच्या मनातलं जे बोलले, जे आहेत ते बोलले. काही बिघडलेलं नाही. शिवसैनिकांनीच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने त्यांच्या त्या वक्तव्याचं स्वागत केलंय. नक्कीच आपल्यासोबत वसीमभाई देशमुख होते. त्यांनी उद्याच्या होणाऱ्या कार्यकर्ता संवाद दौऱ्यानिमित्त आपल्याशी संवाद साधलाय. अशाच नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्यासोबत पाहत राहा चौथा स्तंभ हिंगोली.